झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. जिल्ह्यातील साक्री तालुक्यात निजामपूर येथील डीएस कॉलनीत पहाटेच्या सुमारास धाडशी चोरीची घटना घडली आहे. एकाच रात्रीत 3 घरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 5 एप्रिल रोजी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुख्याध्यापक केवबा सूर्यवंशी हे पुण्याला गेले असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. तसेच याच परिसरातील डॉक्टर महेश ठाकरे यांच्या बंगल्यावर देखील चोरीचा प्रयत्न करण्यात आला. आणखी एका घरालाही चोरट्यांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबद्दल बोलताना डॉक्टर महेश ठाकरे यांनी सांगितले की साधारणतः 5 ते 7 जणांची ही टोळी असावी. माझ्या मुलाला आवाज आल्याने त्याने पाहिले असता आरडाओरड केला. त्यावेळी काही जणांनी पिस्तूल दाखवून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह श्वान पथकही घटनास्थळी दाखल झालं असून याचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या धाडशी चोरीमुळे कॉलनी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रतिनिधी हेमंत महाले, झेप मराठी, निजामपूर. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.